नमस्कार, लोकतंत्र मिररच्या टॉप 25 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। मी आहे आपल्यासोबत पल्लवी। तर चला एक नजर टाकूया आजच्या ठळक बातम्यांवर। परभणी शक्तीपीठ महामार्गावर मोजणीला विरोध, मध्यरात्री कार्यकर्त्यांची धरपकड। मुंबईमध्ये मोफत योजनेवर न्यायालयाची टीका, अर्थव्यवस्थेवर ताण वाढतो। बारामती शिवजयंती प्रोटोकॉल वाद, सुनेत्रा पवार ताटकळत। कोल्हापूरमध्ये गोकुळ दूध संघाकडून दुधाचे दर वाढले। महाराष्ट्रात 10वीची परीक्षा सुरू, 16 लाखांहून अधिक विद्यार्थी सहभागी। संभाजीनगरमध्ये मुलीच्या मृतदेहाची विल्हेवाट प्रकरणी आई व सावत्र वडील ताब्यात। पुण्यात शिवजयंती निमित्त शहर शिवमय, वंसजाकडून मानवंदना। सातारामध्ये शिवसेना राष्ट्रवादी युतीवर ठाम भूमिका, निर्णय शिंदेकडे। सातारा शिवजागर सोहळ्यात महाआरती व आतिषबाजी। पटनामध्ये एनडीएला धक्का, 28 आमदारांवर कार्यवाहीची शक्यता। मान तालुक्यात माजी सैनिकाची हत्या, 3 जण ताब्यात। आंतरराष्ट्रीय स्तरावर टी20 विश्वचषकात ऑस्ट्रेलिया स्पर्धेबाहेर। उत्तर प्रदेशमध्ये शाळांमध्ये तपासणी मोहीम, विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर भर। नागपुरात नितीन गडकरीची सोशल मीडियावर बदनामी, गुन्हा दाखल। अकोल्यामध्ये आमदाराला 2 कोटीची खंडणीची धमकी। अमरावतीत एमडी ड्रग्ज जप्त, तस्करीचे जाळे उघड। मोहोळमध्ये एक गाव एक शिवजयंती उपक्रम राबवला। बीडमध्ये रुग्णवाहिका थेट पोलीस ठाण्यात, अपघातग्रस्ताचा मृत्यू। महाराष्ट्र जिल्हा परिषद शाळेत गोळ्यांचा ओव्हरडोस प्रकार, शिक्षक निलंबित। मुंबई शिंदे राज भेटीनंतर ठाकरे यांची मनसेकडे राजकीय चाल। पुण्यामध्ये दगडूशेठ मंदिर परिसरात मोबाईल चोरी। महाराष्ट्रात साक्षीचा दंडपट्टा विक्रम, सलग 12 तास पराक्रम। टी20 वर्ल्ड कप 2026 मध्ये भारताच्या सेमीफायनलवर पाक खेळाडूंचे वादग्रस्त वक्तव्य। महाराष्ट्रामध्ये 20 ते 22 फेब्रुवारी दरम्यान पावसाचा इशारा। आग्रा किल्ल्यात शिवरायाचे स्मारक उभारण्याची घोषणा। सध्या इतकंच, बघत रहा लोकतंत्र मिरर।